आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आदित्य वटपौर्णिमेचं व्रत करतोय कोणासाठी? पारूसाठी करतोय का? तिच्यासाठीच असणार। मी एक काम करते आणि पटकन वहिनींना जाऊन सांगते। नाही नको, त्यांना मी सांगितलं तर मलाच कानाखाली मारतील। या बायकांसमोर माझीच फजिती होईल। मी एक काम करते, वहिनींनाच इथे घेऊन येते आणि त्यांना दाखवते। ऐका ना, मी 5 मिनिटात आले, तुम्ही व्हा पुढे। वहिनी वहिनी वहिनी। दामिनी, तुला एवढी भूक लागली की तू फक्त वडाचं झाड बघून आलीस, पूजा केलीच नाहीस का? नाही 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 वहिनी, मी पूजा केली नाही। उलट तिथे जे बघितलं ना, त्यांनी माझी भूकच मेली। तुम्ही पण चला, तुमची पण भूक मरेल कायमची। दामिनी, हे बघ, पारू आजारी असल्यामुळे मी ऑलरेडी टेन्शन मध्ये। त्यात तुझे मूर्खासारखे चाळे नकोयत मला। वहिनी, मी जे बघितलंय ना ते पारू बद्दलच आहे। काय आहे, आपला आदित्य ना, तो तिकडे असं वडाला फेऱ्या मारत होता। मला वाटतं आपल्या लाडक्या पारूसाठीच मारत असणार। दामिनी, मूर्खासारखं काय बोलतेस? भुकेने तुला काही सुधरत नाहीये का? आदित्य तिकडे हॉस्पिटलमध्ये बसलाय, तो कशाला येईल इकडे वडाची पूजा करायला? मला माहिती होतं तुम्ही ना सतत मलाच खोटं ठरवता हो। पण आता मी फक्त तोंडाने बोलत नाहीये। या माझ्या मोठ्या 2 डोळ्यांनी मी बघितलंय। मी सांगतेय ना तुम्हाला, तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुमच्या 2 डोळ्यांनी बघा, मग तुमचा विश्वास बसेल। चला चला चल, या इथेच आहे आदित्य, या ना। दामिनी, कुठे आहे आदित्य? आहे इथेच होता। वहिनी, तो ना फेऱ्या मारत असेल, इतक्यात येईल। काय झालं दामिनी? वहिनी, मी खरं सांगते हो, आदित्यला मी इथेच बघितलं होतं, असं फेऱ्या मारत होता। इकडे 4 चौघींमध्ये तू आहेस म्हणून वाचलीयस, पण जरा अति होतंय आता। जाऊ दे ना वहिनी, आपण पूजा करायला आलो ना, पूजा करून घेऊया।